हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही बरे असाल. नमस्ते, वेलकम और वेलकम बॅक टू दिस चॅनल. आणि आज आहे माझा बर्थडे, सो मी विचार केला व्लॉग करू. सो सकाळी 4 वाजता उठली आहे. त्याच्यानंतर मी ऑलमोस्ट 5:30 किंवा 5:15पर्यंत निघाली आणि 6:15पर्यंत सिद्धिविनायक मंदिरला पोचून 10 मिनटात माझं दर्शन झालं आहे. कॅन यू बिलीव्ह इट? मला आई बोललेली अर्धा तास काय 2 तास लागेल, कारण की गणपती बाप्पांचा बर्थडे कालच होता. खूप गर्दी असेल असं तिचं म्हणणं होतं, बट एनिवेज नव्हती गर्दी. मी असं काही प्लॅन नाही केलं आहे दिवस. बघूया की कसा काही जातो आहे. तुम्हाला पण कळेलच, तुम्ही पुढे बघत राहा. आणि संध्याकाळी मोस्टली आईबाबांसोबत डिनर असेल आणि फ्रेंड्सला पण भेटू शकेल. म्हणजे फ्रेंड्सला पण भेटायचं, आईबाबांना पण भेटायचं. बघूया कसा काय टायमिंग मॅच होते तर. आणि नाही झालं तर उद्या फ्रेंड्सला भेटेल, असं काही नाही आहे माझं, कारण की सगळे पण कामात असेल. सो लेट्स सी. आणि तुम्हाला बघायचं मी आज नेल्स पण केल्यात. सो बर्थडे माझा असा रिच्युअल आहे, बर्थडे नेल्स. आणि बाकी काही नाही. मी यावेळेला डेकॉर वगैरे काही नाही केलं आहे बेसिकली, बट मी केक घेतला आहे, कारण की मला केक आवडतो. फर्स्ट टाईम मी शिवानीच्या 200साठी केक घेतला. तो आम्ही इतका संपत नव्हता. तर माहिती आहे की माझे फ्रेंड्स ओरडणार आहे की बाई तू केक का घेतलास, आणि मी गोड इतकं खात पण नाही. बट माझं असं की बर्थडे आहे, मला केक हवं आहे, आणि ते पण माझ्या पसंतीचाच. म्हणजे अशी खूप चोचले आहेत माझे. एनिवेज ठीक आहे, आता मी जाते आणि बघूया की कसं काय जातो आहे. थोडं मी आराम करते. मी सकाळी खूप लवकर उठली आहे, तर थोड्या वेळाने भेटते मी तुम्हाला. आणि हे नेल्स मी 10 लिटल फिंगर्सकडनं केलेत. खूप मस्त आहेत, खूप रिअल वाटतात, आणि आय लव्ह देम. मी हे कसं बेसिकच केलं आहे. सो बघूया. माझं असं काही बर्थडे आउटफिट मी काही नाही केला ह्या टाईमला. सो हाच एथनिक ड्रेस आहे, जो मी लास्ट टाईम माझ्या फ्रेंडच्या वेडिंगला घेतलेला. मी नाही बोलता खूप बडबड केली आहे. पुन्हा बोल. तुला तुला तुझ्या वाढदिवस, मी आपल्या मराठीतच बोलते का, याचा हॅपी बर्थडे नाही म्हणत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वरती सुखाचं आयुष्य जाऊ दे, तुला यश येऊ दे, जे काय काम करशील त्यात तुला यश येऊ दे, हे मी स्वामींकडे प्रार्थना करते बाबा, रोज करते. पण आज वाढदिवस म्हणून थँक्यू. सकाळपासून मी गणपती बाप्पाच्याच पाया पडते. अजून एका फ्रेंडच्या घरी गेलेली, मस्के, आय डोंट ओळखतात का, बट त्याच्या पण लग्नाला गेलेली मी. आणि त्याच्या घरी गेलेली मी, गप्पा मारत होतो. ते पण वर्क फ्रॉम होम करत होते. आणि मला असं वाटलं की ते सगळं व्लॉग, म्हणजे आय डोंट नो की ते किती हे असतील कम्फर्टेबल. सो मी तिथे व्लॉग नाही केला. आणि हा माझा आउटफिट आहे, एकदम बेसिक आहे. मला कॉर्सेट टॉप घालायचा होता, पण पाठवून काय माहिती ते चेन माझी लागतच नव्हती. चालली आहे जेवायला. काय जेवणार आहे काय नाही जेवणार आहे होती माहिती आहे 2 वाजल्यापासून. नंतर आजीशी बोलली मस्तपैकी. ठीक आहे, चला आता जाऊया आपण, बघूया की मी कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, मलाच नाही माहिती. तर थोडंसंच खाईन मी, जास्त नाही खाणार आहे, कारण की आताच 3 वाजलेत. आई बाबा येतील तेव्हा मला पुन्हा डिनरला जायचंच आहे. सो थोडंसं लाईटच खाईन मी. सो लेट्स सी. सो मग अशी जसं मी बोलले की मी सोलो डेटला आली आहे, तर मी आली आहे बाईट्स अँड ब्रीव्स बाय टिया. सो इकडे मस्त बर्गर्स आणि पास्ताज अँड स्पॅगेटीज आहे. आणि मी ऑर्डर केला आहे पेस्टो पास्ता. सो लेट्स सी. मग अशी मी एवढं सगळं बोलली आणि माईकच चालू नव्हता, बट ठीक आहे, लेट्स सी कसं काय जातं आहे. मी जेव्हा ते फूड येईल तेव्हा नक्की तुम्हाला रिव्ह्यू करून सांगेल की कसं आहे. सो पास्ता इथे आलेला आहे आणि मी खाते. मला खूप आवडला, खरंच खूप यम्मी आहे. आणि मी खूप सारे पास्ताज ट्राय केले. मला हा आवडला आहे, बाईट्स अँड ब्रीव्स बाय टिया. मला खूप आवडला, छान आहे. जर तुम्ही मेडोजला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता मी एन्जॉय करते. माझं अर्धच खाऊन पूर्ण पोट भरलं आहे. मी नंतर काय करेन, मला ना असं हेअर सलून किंवा हेअर स्पा करायची भरपूर इच्छा आहे. म्हणजे केस पण फ्रीझी झाले आहेत. लेट्स सी. ते किंवा काहीतरी असंच झुडिओ वगैरेमध्ये जाऊन काहीतरी टाईमपास करेन मी. करायची इच्छा आली आहे. लोक मोठे झाले की पैसे सेव्ह करतात, बट इकडे काहीतरी वेगळंच चालू आहे. नव्हतं इतकं पोट भरेल आणि मी काहीच खाल्लं नव्हतं, तरी माझं कसं पोट भरलं इतकं लवकर खाऊन समजतच नाही आहे मला. आता मी झुडिओमध्ये आलेली आहे आणि मला हा नाईट सूट आवडला आहे. आय डोंट नो की मी घेईल की नाही, बट क्यूट आहे. माझ्याकडे 2-3 नाईट सूट ऑलरेडी आहेत, बट माझी चूल बघा तुम्ही.
माझ्या घराच्या खाली आलेली आहे आणि व्लॉग करता करता मला माझ्या रूममेटचा कॉल आला आणि आम्ही गप्पा मारत बसलेलो. खूप दिवसांपासून मी त्याच्याशी गप्पा नव्हता मारले आणि ते सगळं, त्यामुळे मजा आली जास्त आणि मी खूप जास्त बडबड केली. सो असं मी आता जर टेलिडममध्ये असती तर आम्ही काही ना काहीतरी असं हे करायला गेलो असतो, डिनर वगैरे. तर त्याला सांगत होती की आय एम मिसिंग ते सगळं. पण ठीक आहे, एनिवेज आता जाते घरी मी. बघूया आई आली आहे की नाही आणि तुम्हाला पण दाखवते. सो बेसिकली मला मामा, मामी आणि माझ्या कझिनने सरप्राईज केलेलं. मी 4 वर्षानंतर फॅमिलीसोबत बर्थडे सेलिब्रेट करत होती. सो हा बर्थडे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होता आणि त्यात हे सगळे आलेले. सो खूप जास्त बरं वाटलं. मी आजीला मिस केलं, बट दॅट्स ओके. तिने मला इतकं चांगलं विश केलं. सो माझा दिवसच गेला आणि तुम्ही बघू शकतात आम्ही मस्ती करत होतो मस्तपैकी. बट आता तुम्ही बघा की मी कसं सेलिब्रेट केला. डिसाईड करा. बाबांनी पूर्णच घेऊन टाकला. एवढी डब नाहीये. अच्छा स्वतःसाठी घेतात हे शूट झाले. अच्छा मला देतेस कर पण शूट नाही, मला फ्लिप करतायत. ओके, सो आज आहे नेक्स्ट डे आणि मी काल रेडी नव्हती झालेली. मला हा आउटफिट घालायचा होता, बट मी अशी एकटी फिरायला गेली. मला ॲक्च्युली खूप बरं वाटलं. मला असं वाटलं की मी जाऊ शकेल की नाही. आणि आय नो की हे खूप छोटूसं आहे लोकांसाठी, कारण की मी नाही गेलेली आहे. आधी खूप गेलेली अगोदर, बट असं आत्ता मी म्हणजे असं रिसेंटली नाही गेली. तर मला बघायचं होतं. असं नेहमी बर्थडेचा खूप हाईप करते, हे सगळं करते, बट आज या टाईमाला मी एकदम स्लो वगैरे केला. मला खूप बरं वाटलं, काही नाही. आणि सो काल माझ्या फ्रेंड्सला भेटणार होती. त्यांच्यामध्ये काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आली कोणामुळे तरी. सो आम्ही भेटलो नाही. दॅट्स ओके. म्हणजे मी समजून घेते, ते मला प्यार करतात आणि ओके. सो ते आहे ते. आणि आज मी काल केक कापणार होती, सो मी नाही कापला आणि आज मी कापते आहे. आज नेक्स्ट डे आहे आणि ते म्हणजे मला एक इंस्टाग्राम स्टोरकडनं केक आलेला, बेक्ड बाय अर्पिता. बापरे, तो काय केक होता, मी वेडी झाली. खूप चांगला होता, खूप चांगला होता. आतापर्यंत मला स्वीट काउंटीचा केक आवडत होता, बट आय डोंट थिंक सो आता मी स्वीट काउंटीला जाईल. मला आता तो जास्त आवडायला लागला आहे. माझा प्रेफरन्स आहे, म्हणजे कोणाला स्वीट काउंटी पण आवडू शकतो. त्याला केक ट्राय नव्हता केलेला, म्हणजे आय डोंट नो की खूप जास्त फ्रेश होता. आणि माझ्या फॅमिलीमध्ये पण खूप लोकांना डायबिटीज आहे, खूप लोकांना, 1-2 जणांना. सो म्हणजे त्यांनी सकाळी सकाळी उठून शुगर चेक केली की बा हे आहे ना बरोबर आपलं सगळं, बट काहीच नाही. बापरे, खूप जास्त फ्रेश आणि चांगला होता. सो एक नंबर आहे. जर तुम्ही ठाण्यात राहत असेल तर बेक्ड बाय अर्पिताला नक्की चेक करा. आउटफिट दाखवते. तो हा मी टॉप H&M मधनं घेतला आहे. एकदम सिम्पल टॉप आहे, असं काही झगामगा मला बघा नाही आहे. एकदम इम्पॉर्टंट आहे माझा. मला वरती उभं राहायला, मी काय पाडलं असं होणार नाही. हा आहे माझा स्कर्ट, कॉर्सेट टाईप स्कर्ट आहे. यूएसमधनं घेतलेला, मला खूप आवडतं. तर मी ह्या वेळेला मला असं एक ड्रेस ऑर्डर केला, बट तो नाही चांगला दिसत होता मला. आणि मला असं वाटलं की ब्लॅक नको, काहीतरी असं पेस्टेल किंवा ते काहीतरी कलर्स ट्राय करायचे होते. सो मी हा कलर ट्राय केला आणि खूप जास्त माझ्या आउटफिट नाही, माझ्या फेस स्ट्रक्चरला हे आउटफिट कॉम्प्लिमेंट करत आहे. सो मला खूप बरं वाटलं. एनिवेज मी खूप बडबड केली. आता माझी फ्रेंड येणार आहे आणि मग आम्ही केक कापू. सो बघूया. आणि मी आईला एवढं केक ठुसावला ना, ती बोलली आता पूर्व मी केक खाणार नाही आहे. केकची हालत जरा खराब झालेली आहे, बट दॅट्स ओके. अँड हाय बोल, पुन्हा हाय बोल. तू हस आता. ए मस्त आला. ओके. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अपूर्वा. केक खाण्यात जास्त इंटरेस्टेड आहे मी. केवढा थांबली मी केक खायला. ये कसं आहे, येऊ का? मी ह्यांनी तोंडात घातलं, आता हे कसं कापू? तर मी एक सुरी आणते.
फायनली मी सुशी खाते. मला कधीपासून सुशी खायची खूप इच्छा होती आणि ह्याच्याबरोबर खाते. सो हे माझ्या फ्रेंडचं फेवरेट प्लेस आहे द वॉकमध्ये आमकी म्हणून, आणि खूप चांगलं होतं इकडचं सुशी. नक्की जर तुम्ही जात असाल द वॉकमध्ये तर ह्या प्लेसमध्ये नक्की विजिट करा. खूप चांगली सुशी होती. आपण 4 वेळा भेटलो. हां, 4 वेळा फोन चार्ज. काय करू आता मी, काय करू सांग. पॉवर बँक कॅरी नाही करू शकत बिकॉज त्याला स्टिकी लागलाय आणि त्या स्टिकीला पॉवर बँक नाही लागत. सो तो प्रॉब्लेम आहे. नाहीतर मी पॉवर बँक कॅरी केलं असतं. आणि मी काय निघायचं असतं ना त्याच्या अगोदर व्हिडिओ बनवते किंवा काहीतरी म्हणजे त्या प्रोसेसमध्येच माझा व्हिडिओ म्हणजे बॅटरी निघून जाईल. समजतं ना तुला. फायनली अपूर्वा लोकेचा केक आम्ही कट करतोय. गाणी गा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आम्ही सगळं अर्ध खाल्लं. एक खाल्लं असतं आम्ही. आणि माधवीला पण पकडलं. 2, 3, 4, 5, 6, 7 लोक. बरोबर बोललेला हा माणूस. एकच खा. भगवान का हात आहे मेरे सिर पे. आणि आम्ही नाही ऐकलं ते. मेरा साथ है. असं केक खाल्ला. आम्हाला हवं होतं की तू 2 केक कापावे कारण की डिले झालाय म्हणून एक बोनस. आणि एक्झॅक्ट 2 दिवस झाले बर्थडे. माय गॉड, सगळ्या दिवसांचा एक खाल्ला हा केक. मग ओके, सो आता आलेलो आहे आपण व्लॉगच्या एंडला. मी प्रांजलीला भेटल्यानंतर आम्ही खूप मजा केली. मी तेवढा व्लॉग केलाच नाही प्रांजलीला भेटल्यावरती, कारण की ॲक्च्युली ना ती माझी स्कूलची फ्रेंड आणि मग आम्ही खूप जास्त गप्पा मारत बसत होतो. आणि तिने मला ना असं हे लेटर लिहिलेलं आणि मला लेटर लिहिलेलं कोणीही खूप जास्त आवडतं. सो मी इतकी इमोशनल झालेली आणि आम्ही बडबड करत होतो, फोटो काढत होतो द वॉकमध्ये. खूप टाईमपास केला. खूप दिवसांनी भेटलेलो आम्ही. खूप दिवसांनी म्हणजे 1-2 वीक्सने भेटलेलो. सो एनिवेज त्याच्यानंतर मग घरी आली आणि मग शिवानी आणि यश अँड देन वरदची वाईफ आणि वरद आम्ही सगळे भेटलेलो. रोमांसला काहीतरी प्रॉब्लेम होता बट खरंच खूप मजा आली. आणि नंतर आज निघताना रोमांच पण भेटला. सो खूप बरं वाटलं मला माझ्या फ्रेंड्सला भेटून. आम्ही महाबळेश्वरच्या नंतर आय गेस आज भेटलेलो खूप टाईमानंतर, कारण की सगळे आपल्या आपल्या कामामध्ये बिझी होते. सो तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अजून काही चॅलेंज व्हिडिओज करायचे असेल तेही सांगा मला. अँड टिल देन सी यू, बाय बाय. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला आता विसरूच नका. आणि हाईप करणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ग्रीन हार्ट टाकायला विसरू नका. अँड मी किती वेळा विसरू नका बोलली हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ते पण विसरू नका. बाय.